मिळालं पण अपेक्षित जो काही विकास होता तो झाला नाही. नागरिक त्यात तितकेसे समाधानी नाही की जे बहुमत एक हाती तुम्हाला मिळालेलं होतं आता तसं चित्र झालं पुढे काय. नाही, मधल्या काळामध्ये काही लोक सत्ता गेल्यामुळे मग थोडेसे जरा ते पण पळापळ त्यांनी केली होती, ही वस्तुस्थिती आहे. मागच्या वेळी आम्ही पैसे आणले, काही कामही केले, आता इथे राहिले कामं आता त्या ठिकाणी सुरू आहेत. पण मला वाटतं लोकांचा विश्वास हा भारतीय जनता पक्षावर आहे, आमच्या नेतृत्वावर आहे, याची कल्पना आपल्यालाही आहे. आणि आपण असं नाही काम करत नाही म्हणून रस्त्याची कामं जी महत्त्वाचं काम होतं सगळ्यातमध्ये ते आपण केलेलं आहे. तिन्ही ब्रिजचे कामं या ठिकाणी आपण केलेत आहेत. आता स्टेडियम होतं आहे, आता चौपाटी आपण त्या ठिकाणी करतो आहे, सगळं लोकांच्या एंटरटेनसाठी मी सगळी कामं करतो आहोत. आणि म्हणून लोकांना म्हणजे विश्वास आमच्यावर आहे, पण समोर विश्वासासारखे लोक पण कोणी राहिलेले नाही. कोणाला देणार लोक मग? त्यांना माहीत आहे भाजपशिवाय इथे विकास होऊ शकत नाही, इथे निधी येऊ शकत नाही, हे त्यांना माहिती आहे. अजून काही विचार केलेला नाही जसं काहीच. आश्वासने काम सुरू आहे, काम सुरू आहे. नाही आपण असं नाही आहे, काम सुरू आहे. आपण हुडकोचे ना, हुडकोचे आपल्याकडे आपण एवढ्या कर्जामध्ये बुडालेलो होतो की आपण कधीच वर आलो नसतो. म्हणजे आपल्याला दर महिन्याला 3-4 कोटी रुपये हे त्या ठिकाणी द्यावे लागतात. म्हणजे आपल्याकडे काही 1 रुपयासुद्धा दमडी शिल्लक राहिलेली नव्हती. दर महिन्याला आपल्याला हुडकोचं कर्ज आणि त्याचं व्याज याच्यामध्ये एवढे पैसे लागतात. आम्ही सगळ्यांनी देवेंद्रजींना विनंती केली, देवेंद्रजींनी ते कर्ज आपलं सगळं माफ केलं. आणि म्हणून जळगावचं थोडंफार तरी आपल्याला खर्चाला काहीतरी पैसे मिळत आहेत. अन्यथा पगारालाही पैसे नव्हते, कुठल्या खर्चालाही पैसे नव्हते. कारण मागचं कर्ज घेतलेलं होतं, आपल्याला सगळे मागचे इतिहास माहिती काय होता काय नाही, ते आपण माफ केलं. आणि म्हणून मला असं वाटतं की आता रस्त्यांचा तुम्ही जो प्रश्न केला, खरं पूर्वी रस्ते काय होते आणि आज काय हे आपण बघितलं पाहिजे. आहे थोडं काम बाकी आहे, मी नाही म्हणत नाही आहे, पण तुम्हाला सांगतोय 3-4 महिन्यामध्ये आम्ही ते काम पूर्ण करू. आताही जाऊन बघा, आजही काम आतासुद्धा काम सुरू आहे. म्हणजे खूप कडक ऊन होतं त्यामुळे ते रस्ते तडकायचे, त्यामुळे ठेकेदार म्हणे बाबा आता काम केलं ते रस्ते सगळे फाटतील, म्हणून काही मधल्या काळात महिनाभर रस्ते बंद होते. आता पाऊस पडला, काम पुन्हा सुरू झालेलं आहे. मला वाटतं का रस्त्याची कामं चालू आहे. आजही मी पाहून आलो, रस्त्याची कामं चालू आहेत, रस्त्याची कामं सुरू आहेत. अजूनही मी परवा CM साहेबांना 4 दिवसापूर्वी आम्ही भेटलो. 100 कोटी रुपये पुन्हा ते देत आहेत, तुमची रस्त्याची कामं पूर्ण करून घ्या. ठीक आहे, थोडंफार मागे पुढे झालं, पण आता रस्त्याची कामं चालू नाहीत का? आता आपण या रस्त्याने जा. आता पूर्वी काय परिस्थिती होती, आज काय परिस्थिती आहे? मेन रोडने सगळ्या दूर रस्त्याची कामं चालू आहेत की नाही? आणि मला वाटतं या 4 महिन्यामध्ये 3 महिन्यामध्ये राहिलेले सगळे कामं जे मेन रस्त्याची कामं आहेत ती आम्ही पूर्ण करतो. आता आपण मेरूनला त्या ठिकाणी जवळपास 20 कोटी रुपये मी दिलेत, तिथे आपण चौपाटी उभी करतोय. आपण 250 कोटी रुपये दिले, तिथे आपण स्टेडियम उभं करतोय. ज्या जुन्या स्टेडियमला मीच मंत्री होतो त्यावेळेला 20 कोटी रुपये दिले, त्याचं काम आता सुरू झालेलं आहे. आहेत त्या गोष्टी, नाही असं नाही आहे. आता तुम्ही म्हणतात खरं आहे थोडा उशीर झाला मला रस्ते करायला, पण आता आपण 200 कोटीवारी घेतलेत, आता 100 कोटी रुपये आपण आणलेले आहेत. आता त्याचं काम आता तुम्ही बघा 4 महिन्यामध्ये तुम्हाला सगळे जळगावचे रस्ते व्यवस्थित झालेले दिसतील. मध्ये डिवायडरमध्ये आपण चांगलं फ्लॉरिकल्चर तुम्ही जामनेरला असाल तर तुम्ही बघितलं असेल कशा पद्धतीने आपण झाडं लावलीत काय, तसं आपण जळगावलाही करतोय. अतिशय सुशोभित आपण जळगावला त्या ठिकाणी करतो. 3 ब्रिज महत्वाचे झाले, शिवाजीनगरचा ब्रिज, पिंपरा ब्रिज, आसोदा गेट ब्रिज. तुम्ही जे झालं ते सांगतच नाही. तुम्ही एवढे महत्वाचे ब्रिज आपण केले की ज्याच्यामुळे लोकांचा एवढा त्रास कमी पडला. ते ब्रिज बांधून तयार झाले. शिवाजीनगरचा ब्रिज झाला, त्याची आपली किती अडचण दूर झाली. ते पण सांगा ना की आपण काय केलं म्हणून. काय बाकी राहिलं? रंग द्यायचा काय? कुठला शिवाजीनगरचा काय? शिंदे साहेब नागरिकांचा विरोध झाला, ऐकून घ्या. तिथे खूप काम निघाला होता. नागरिकांचा 2 प्रवाह आहे तिथे, काही लोक म्हणतात इकडे, काही लोक तिकडे. आता आमचा प्रयत्न विश्वासात घेऊन करायचा, त्याच्यामुळे थांबलं ते काम. हो ना, त्याच्यामुळे आहे ना, मंजूर आहे. पण लोक काय म्हणतात, माझे कारण विषय आता मी बसलो त्याची मिटिंगला, काही म्हणतात तिकडून करा, काही म्हणतात तिकडून करा. त्या वादामध्ये तो फसलेला आहे. काय चांगलं राहील ना, चांगलं राहील. काय आता तुम्हाला माहिती आहे चांगलं म्हणजे काय? आमचं चांगलं राहील भाजपचं. आम्ही महायुतीमध्ये आहोत, महायुती म्हणून आम्ही या ठिकाणी लढणार आहोत. राज्यभर आमची हीच घोषणा आहे. माननीय देवेंद्रजी सांगितलं आहे, माननीय बावनकुळे साहेब आहेत, चव्हाण साहेब आहेत, सगळ्यांनी सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहोत. फार जिथे काही अडचणीत झाल्या तर त्यावेळेला विचार करू, पण आज आमचं धोरण हेच आहे की आम्ही सगळे महायुतीमध्ये लढणार आहोत. हां, वो रास्ते का अभी तो फिलहाल उन्होंने बंद करके रखा है क्योंकि उनका कहना है कि हमें काम का जो निधि है वो मिला नहीं। अभी आज चलिए मेरे साथ में, जहाँ भी अधूरा काम था वहाँ पूरा हो रहा है. 2-4 दिन में आपको जहाँ बीच बीच में कुछ पैच थे तो उनका टेक्निकल प्रॉब्लम था, केबल का प्रॉब्लम था, कुछ कई जगह पूरा केबल टूट गई थी. मैंने देखा उस दिन रात को खड़ा रह के भी.
जो मशीन से काम चल रहा था। तो अभी मुझे लगता है कि वो जो बीच में जो काम जो पीस कुछ रह गया था बीच में लगाने का वो भी पूरा हो जाएगा। आज भी वो काम चल रहा है। पेमेंट के कारण वो बंद करके रखा है। नहीं, कोई पेमेंट का कोई कारण ही नहीं है। जो रास्ता पूरा ही है, लेकिन बीच में कहीं थोड़ा 5-10 फुट रह गया है, तो इसलिए रह गया था कि उसके पीछे केबल टूट गई थी उसमें बीच में की, इसलिए प्रॉब्लम आया था। ऐसा कोई नहीं होगा कि भाई इधर से आधा हो गया उधर से आधा हो गया, बीच में 50-100 फीट रह गया, ऐसे कहीं नहीं होगा। पेमेंट के कारण कोई काम नहीं रुकेगा। डांबरीचे कामं नाही, आता आपण सगळे रस्ते कॉन्क्रीटचे करतो। नाही तर मला पर्टिक्युलर मला माहीत नाही, तुम्ही मामा सांगतील ना। झाले ते फक्त वरतून एक पेवर आल्यावर फक्त एक झालेलं आहे, एक पिंपराचा आणि ईस्ट वर्कशॉप 2च रस्ते राहिले त्यातले। कुठल्या ईस्ट वर्कशॉपचा आणि बाजारपेठचा आहे ना पिंपरातला 2च रस्ते ते बी झालेले आहे, फक्त वरचा सिलकोट बाकी आहे त्याचा दोघींचा बस। असेल आता मी म्हटलं की हा रिंग रोडचं आहे, पण मग ते आता ते सेव्हिंगमध्ये बसत नव्हतं, काही टेक्निकल अडचणीमुळे काही कामं लेट झालेली, ते सेव्हिंगला नाही आहे म्हणून चाललंय। त्यावेळेला बजेट वाढतो ना, सेव्हिंग नसल्याच्या मग अडचणी येतात त्याच्यात। चला आता कामं सुरू आहेत, अंतिम टप्प्यामध्ये आहेत। मी सांगितलं की या 100 कोटी आणून अजून या 2-3 महिन्यामध्ये सगळे जळगाव शहरातले रस्ते चकचकीत झालेले आपल्याला दिसतील।